नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे मॅथ्स परफेक्ट होऊन जाईल. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत बेसिक कन्सेप्टचा 5वा पार्ट, जो आहे एक्सपान्शन फॉर्म्युलांवरती, म्हणजे विस्तारीकरण सूत्रांचा. ठीक आहे. सो ते विस्तारीकरण सूत्रे, ते एक्सपान्शन फॉर्म्युले काय आहेत हे आपण स्टडी करूया. सो पहिला एक्सपान्शन फॉर्म्युला कशाचा आपण स्टडी करणार आहे बघा, a प्लस बी च्या कंसाचा वर्ग किंवा a प्लस बी च्या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतो हे आपण शोधणार आहोत. आता हे आपण डायरेक्टली न शोधता एका इंटरेस्टिंग वे मध्ये शोधणार आहात. सो हा a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर शोधण्यासाठी मी एका प्लेन फिगरचा वापर करणार आहे. आणि ती प्लेन फिगर काय आहे, कोण सांगू शकतं? जी प्लेन फिगर आहे ही कशाची आहे? स्क्वेअरची आहे, चौरसाची आहे. सो या चौरस, या स्क्वेअरचा यूज करून मी हा a प्लस बी चा ब्रॅकेटचा स्क्वेअर चा एक्सपान्शन फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. सो बघा, मग त्याच्यासाठी मी आता काय करणार आहे, हे जो चौरस आहे त्याला मी काही मेजरमेंट दिलेले आहेत. ठीक आहे. सो मग मला सांगा, आता हा जो स्क्वेअर आहे याची लांबी, लेंथ किती आहे? a प्लस बी. सो या चौरसाची लांबी किती आहे? हे डिस्टन्स आहे a आणि हे डिस्टन्स आहे b. सो लेंथ किती आली? a प्लस b. आणि या चौरसाची रुंदी, ब्रेड्थ किती आहे बघा. परत हे मेजरमेंट आहे a आणि हे मेजरमेंट किती आहे? b. सो टोटल मेजरमेंट म्हणजे ब्रेड्थ किती असणार आहे? a प्लस b. ब्रेड्थ हे b या लेटरने डिनोट केलेलं आहे. सो या स्क्वेअरची लेंथ l a प्लस b आहे आणि या स्क्वेअरची ब्रेड्थ म्हणजे रुंदी b ने डिनोट केले, ती पण किती आहे? a प्लस b आहे. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरची प्रॉपर्टी काय असते, त्याच्या चारही बाजू ह्या काय असतात? समान असतात. ठीक आहे. मग आता या जो स्क्वेअर आहे याच्या एरियाचा यूज करायचा आहे मला. तो काय असतो एरिया कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला? लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी. तो काय आहे बघा, या स्क्वेअरची लांबी किती आहे? ती a प्लस बी. आणि त्याची रुंदी, ब्रेड्थ किती आहे? ती सुद्धा काय आहे? a प्लस बी. मग ज्यावेळी आपण a प्लस बी हा a प्लस बी ला मल्टिप्लाय करू, त्यावेळी त्याचा गुणाकार काय असतो? a प्लस बी चा स्क्वेअर. ओके. सो या पूर्ण चौरसाचा एरिया आपल्याला काय मिळाला? a प्लस बी चा स्क्वेअर मिळालेला आहे. ओके. आता पुढच्या स्टेपला मी काय केले बघा, या चौरसाचे 4 भाग केलेले आहेत. हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग. आता बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाला मी हा सेम येलो कलर दिलेला आहे. का असं केलेलं आहे? कारण ते दोन्ही जे भाग आहेत ते इक्वलच आहेत, सेमच आहेत, म्हणून त्यांना मी सेम कलर दिलेला आहे. आणि हा आहे चौथा भाग. सो या मी चौरसाचे 4 भाग केलेले आहेत. आता याचा आपल्याला टोटल एरिया माहिती आहे, तो किती आहे? a प्लस बी चा स्क्वेअर आहे. मग आता फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याच्यासाठी मी काय केलंय, हा दिलेला जो स्क्वेअर आहे तो 4 डिफरंट पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. मग आता जर फॉर्म्युला ऑब्टेन करायचा असेल तर मी काय करणार आहे, हा जो चौरस आहे बघा, ब्ल्यू ने हाईड केलेला चौरस, याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा डायरेक्टली न करता. आता काय करायचं, या प्रत्येक पार्टचा एरिया आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो या स्क्वेअरचा एरिया काय असणार आहे? मग आता या पहिल्या पार्टचा एरिया म्हणजे काय, मी तो डिनोट करतो a1. एरिया 1 म्हणजे काय? पहिल्या पार्टचा एरिया. प्लस आता कोणाचा एरिया असणार आहे? हा दुसऱ्या पार्टचा एरिया. तो कशाने डिनोट करणार मी? a2 न. अजून पूर्ण एरिया मिळालेला नाही. पूर्ण एरिया मिळण्यासाठी अजून काय करायला पाहिजे, या तिसऱ्या पार्टचा एरिया सुद्धा आपल्याला फाइंड आउट केला पाहिजे. सो प्लस एरिया ऑफ थर्ड पार्ट.
अजून सुद्धा पूर्ण एरिया मिळालेला नाही. सो काय करायला लागेल, हा चौथा एक पार्ट जो आहे त्याचा सुद्धा एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. सो प्लस एरिया ऑफ फोर्थ पार्ट, म्हणजे हा पूर्ण चौरसाचा एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, जेव्हा आपण 4 भागामध्ये तो चौरस डिवाइड केलाय, तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्या चारही भागांचा एरिया क्षेत्रफळ आपल्याला सेपरेटली कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मग त्या चारही भागांचं क्षेत्रफळाचं ज्यावेळी बेरीज आपण घेऊ त्यावेळी ते कशा इतकं असणार आहे, ते कशा इतकं असणार आहे, ह्या a प्लस b च्या स्क्वेअर इतकंच असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण या चारही भागांचे एरिया कॅल्क्युलेट करूया. सो पहिल्या भागाचा एरिया कॅल्क्युलेट करू. सो बघा, हे जो पहिला भाग आलाय, हा पहिला जो स्क्वेअर आलाय त्याची लेंथ आपल्याला दिले a, ब्रेड्थ दिले a. मग याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय येणार, परत फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे काय, लेंथ पण a इंटू ब्रेड्थ पण a. a इंटू a म्हणजे काय, a चा वर्ग. सो पहिल्या पार्टचा एरिया मिळाला मला a स्क्वेअर. बघा, a1 चा एरिया मिळाला a स्क्वेअर. आता दुसऱ्या पार्टचा एरिया कॅल्क्युलेट करूया. हा दुसरा आणि हा तिसरा पार्ट काय आहे, हे सारखेच आहेत म्हणून मी त्यांना सेम कलर दिलेला आहे. सो आता त्यांचे एरिया कॅल्क्युलेट करूया. ओके, सो सेकंड पार्टचा एरिया फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता हा आयत आहे, हे दोन्ही आयत आहेत. आयताचे क्षेत्रफळ, रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला सुद्धा तोच आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. काय येणार सांगा, a2, लेंथ b, ब्रेड्थ a, b इंटू a किंवा a इंटू b, काही करा, काही फरक पडत नाही. इंटू b काय असणार आहे, ab. ओके, सो दुसऱ्या पार्टचा एरिया मिळाला, तो दुसरा आणि तिसरा सेमच आहे, त्यामुळे याचा सुद्धा एरिया तोच येणार आहे. बघूया, याची पण लेंथ a, ब्रेड्थ b, a टू b म्हणजे काय, ab. हे दोन्ही पार्ट सेम आहेत म्हणून आपण येलो कलरने नोट केले होते. सो त्यांचे एरिया सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार आहे. सो a2 चा एरिया ab आणि a3 चा सुद्धा एरिया काय आहे, ab. मला काय पाहिजे, त्या दोघांची बेरीज किती येते ते पाहिजे. सो a2 आणि a3 यांचा मिळून एरिया काय असणार आहे, हा ab आणि हा ab. हा जर 2 असता तर हा पण 2. सो 2 अधिक 2 किती आला असतं, 4. ओके, सो ab अधिक ab म्हणजे काय, 2ab. सो या दोन्हीचा मिळून एरिया किती येतोय, 2ab. ठीक आहे. आता राहिला हा चौथा पार्ट, त्याचा एरिया शोधूया. ओके, चौथा पार्ट जो आहे त्याचा एरिया कॅल्क्युलेट आपल्याला आता करायचा आहे. त्याची लेंथ आहे b, ब्रेड्थ आहे b. काय फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे b इंटू b. मग b चा ज्यावेळी आपण गुणाकार b शीच घेऊ त्यावेळी आपल्याला काय मिळतं, b चा वर्ग, b चा स्क्वेअर. तर बघा, हा जो आपण स्क्वेअर सुरुवातीला घेतला होता त्याचा डायरेक्ट एरियाचा फॉर्म्युला यूज करून काय येत होतं, a प्लस b चा स्क्वेअर हा एरिया येत होता. आणि ज्यावेळी आपण हा स्क्वेअर 4 वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केला, त्याच्यानंतर त्या चारही पार्टचा एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ते चारही पार्टच्या एरियाची बेरीज आणि हा डायरेक्ट काढलेला एरिया, हे दोन्ही काय असणार आहेत, समानच असणार आहेत. ठीक आहे. आता हे चारही पार्टचे एरिया आपण त्यांच्या जागी लिहूया. सो हे दोन्ही एरिया सेमच असणार आहेत. सो म्हणून a प्लस b चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळणार मला, a1 चा एरिया a स्क्वेअर, a2 आणि a3 च्या एरियाची ऍडिशन आपण घेतली होती 2ab आणि प्लस a4 चौथ्या पार्टचा एरिया काय आला होता, b स्क्वेअर. सो बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने a प्लस b च्या स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म्युला मिळालेला आहे. सो तो काय असतो, a प्लस b चा स्क्वेअर, a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. लक्षात आलंय सर्वांना. सो जर हा तुम्हाला व्हिडिओ समजत असेल, माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला जर कळत असेल तर प्लीज माझं हे YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी कोणतेही नवीन व्हिडिओ इंटरेस्टिंग अपलोड केले तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, सो आता सिमिलरली आपण एक्सपान्शन फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार आहे a मायनस b च्या
स्क्वेअरचं. आता काय करायचं आहे, फक्त एकच चेंज करायचं आहे या a प्लस बीच्या स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये. काय करायचं आहे, या ज्या टर्म्स आहेत त्या आहे तशाच असणार आहेत, फक्त त्यांचं साइन अल्टरनेट करत जायचं आहे. सो पहिल्यांदा साइन असणार प्लस, मग काय येणार पहिली टर्म a स्क्वेअर, याचं साइन प्लस, दुसऱ्याचं साइन अल्टरनेट म्हणजे मायनस, आणि दुसरी टर्म 2ab, नंतर मायनस नंतर तिसऱ्या टर्मचं साइन अल्टरनेट करा म्हणजे काय ना प्लस, आणि तिसरी टर्म काय ना बी स्क्वेअर. सो हा झाला a मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो बघा किती सिंपल आहे हे एक्सपान्शन फॉर्म्युले. जर तुम्हाला पहिला प्लसचा फॉर्म्युला येत असेल तर मायनसचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही इझिली लिहू शकता. फक्त काय करायचं, साइन अल्टरनेट करायचे, हा प्लस हा मायनस हा प्लस. ठीक आहे. सो आपल्याला दोन एक्सपान्शन फॉर्म्युले मिळाले. ते कोणाचे होते, जर ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर त्याच्या एक्सपान्शनचे हे फॉर्म्युले होते. आता जर ब्रॅकेटचा क्यूब आला तर त्याचे एक्सपान्शन फॉर्म्युले कसे ऑब्टेन करायचे बघूयात आपण इंटरेस्टिंगली. तर आपल्याला a प्लस बी च्या क्यूब घन कॅल्क्युलेट करायचा आहे. a प्लस बी चा घन कॅल्क्युलेट करायचा आहे. ज्यावेळी स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा होता त्यावेळी आपण प्लेन फिगर घेतली आणि त्याचा एरिया क्षेत्रफळचा फॉर्म्युला वापरला. आता ज्यावेळी क्यूब येईल किंवा घन येईल त्यावेळी काय करायचं, सॉलिड फिगर्स घ्यायचे आणि त्याच्या व्हॉल्यूमचा यूज करून आपण हा फॉर्म्युला इंटरेस्टिंगली फाइंड आउट करणार आहे. शेवटपर्यंत लक्ष द्या, खूपच मजेशीर आहे हे फॉर्म्युले. बघा आता हा मी एक सॉलिड फिगर घेतलेली आहे. या सॉलिड फिगरला आपण काय म्हणतो, क्यूब म्हणतो, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, घन म्हणतो. ओके. सो आता या क्यूब च मी व्हॅल्यू पहिल्यांदा डायरेक्टली कॅल्क्युलेट करतो. त्याच्यासाठी मला मेजरमेंट द्यावे लागतील. बघा मी प्रत्येक साइडला काहीतरी मेजरमेंट दिलेली आहे. ठीक आहे. सो आता मला सांगा, हा जो क्यूब आहे घन आहे त्याची लेंथ किती आहे, हे डिस्टन्स a आणि हे डिस्टन्स b. सो टोटल किती येणार आहे, ही लेंथ a प्लस b. ओके, लांबी आली a प्लस b या क्यूबची. याची ब्रेड्थ रुंदी किती आहे मला सांगा, ब्रेड्थ. हे डिस्टन्स a आणि हे डिस्टन्स b. सो टोटल डिस्टन्स किती आलं, a प्लस b. सो ब्रेड्थ b इज इक्वल टू काय आलं, a प्लस b. आणि आता याची उंची, हाईट, परत तेच, हे डिस्टन्स आहे a आणि हे डिस्टन्स आहे b. सो या क्यूबची उंची, हाईट h लेटरने डिनोट करणार आहे, ती काय असणार आहे, a प्लस b. ठीक आहे. सो एखाद्या क्यूबची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ही ऑलवेज काय असते, सेमच असते. याची प्लेन फिगर म्हणजे स्क्वेअर. ज्यावेळी स्क्वेअर आपण सॉलिड फिगर मध्ये लिहितो त्यावेळी तो आपल्याला काय मिळतो, क्यूब मिळतो. म्हणजे जी डायस असतात आपण सापशिडीमध्ये यूज करतो किंवा ल्युडो मध्ये यूज करतो, त्या डायस, त्या ठोकळ्याला काय म्हणतात, क्यूब म्हणतात. ज्याची लांबी, रुंदी आणि उंची या तिन्ही काय असतात, सेम असतात. मग आता त्याचं व्हॉल्यूम, घनता कॅल्क्युलेट, तर व्हॉल्यूम म्हणजे काय, त्या क्यूब मध्ये किती सॉलिड मावू शकतंय ते कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला. ओके. सो एखादा पेला घेतला तर त्याच्यामध्ये किती वॉटर आपण भरू शकतोय, ते वॉटर भरण्याची क्षमता म्हणजे त्याची व्हॉल्यूम. ओके. सो मग एखाद्या क्यूब च व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ ब्रेड्थ इंटू हाईट. आता आपण तिन्ही माहिती आहे. सो लांबी काय आहे या क्यूबची, a प्लस बी, रुंदी काय आहे a प्लस बी आणि उंची पण काय आहे a प्लस बी. a प्लस बी इंटू a प्लस बी इंटू a प्लस बी. सो ज्यावेळी आपण a प्लस बी चा 3 वेळेला गुणाकार घेऊ त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, त्याचा क्यूब मिळणार आहे, a प्लस बी चा क्यूब. सो या क्यूबचा, या ठोकळ्याचा टोटल व्हॉल्यूम किती आहे, a प्लस बी चा घन, a प्लस बी चा क्यूब. ओके. आता काय करूया बघा, हा क्यूब मी बायसेक्ट करणार आहे म्हणजे डिवाइड, सेपरेट करणार आहे. आता हा क्यूब, याचे पार्ट्स मी सेपरेट करतो
आणि त्या प्रत्येक पार्टचा मी व्हॉल्यूम काढतो आणि जे पार्ट्स आपण घेणार आहे त्या सगळ्यांची बेरीज केली की मला रिक्वायर्ड फॉर्म्युला मिळून जाईल या a प्लस बीच्या क्यूबचा. ठीक आहे. बघा पहिला पार्ट मी सेपरेट केला. परत आपल्याला एक क्यूब मिळतोय ज्याची लेंथ आहे a, ब्रेडथ आहे a, हाईट आहे a. मग या क्यूब या ठोकळ्याचं व्हॉल्यूम काय असणार? लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट म्हणजे a इंटू a इंटू a म्हणजे काय? a क्यूब. ठीक आहे. सो बघा मी हा जो मोठा क्यूब होतो तो बायसेक्ट करणार आहे. बायसेक्ट करणार आहे म्हणजे काय करणार आहे? त्याची चीरफाड करणार आहे. त्या प्रत्येक क्यूबचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. आता काय करतो बघा, हे 3 क्यूब सेपरेट करतो. आता या प्रत्येकाचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. मग सांगा आता पहिला याचं व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूमचा? लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट म्हणजे a इंटू a स्क्वेअर आणि इंटू b. सो काय येणार? a स्क्वेअर इंटू b म्हणजे a स्क्वेअर b. ओके. हे झालं पहिल्या याचं व्हॉल्यूम. आता याचं व्हॉल्यूम सेम तोच फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. काय येणार मग याचं व्हॉल्यूम? a इंटू b ab आणि ab इंटू a म्हणजे काय? a इंटू a स्क्वेअर इंटू b. ठीक आहे. सेम या क्यूबचं व्हॉल्यूम, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तेच डायमेन्शन्स आहेत a b a म्हणजे याचं सुद्धा व्हॉल्यूम काय येणार? a इंटू a स्क्वेअर इंटू b म्हणजे a स्क्वेअर b. मग या तिन्ही क्यूब या तिन्ही ठोकळ्याचं एकत्रित व्हॉल्यूम काय असणार आहे? a स्क्वेअर b प्लस a स्क्वेअर b प्लस a स्क्वेअर b. किती वेळेला a स्क्वेअर b आला ऍडिशन मध्ये? 3 वेळेला आला. सो व्हॉल्यूम काय आलं? 3 a स्क्वेअर b. सो या तिन्ही ठोकळ्यांचं मिळून एकत्रित व्हॅल्यूम आलं 3 a स्क्वेअर b. अजून आपण हा ठोकळा डायसेक्ट करू शकतो. आता काय करतोय बघा, मी हा पार्ट साइडला घेतो. याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करूया. ओके. मग जर या ठोकळ्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं तर त्याची लेंथ आहे b, ब्रेडथ आहे a इंटू हाईट. मग काय असतो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला? लेंथ ब्रेडथ इंटू हाईट. मग b इंटू b b स्क्वेअर इंटू a. पण आता लिहिताना आपण पहिल्यांदा a लिहूया. सो a b स्क्वेअर. ओके. अजून डायसेक्ट करतो. आता हा पार्ट मी सेपरेट करतो. पूर्ण जो ठोकळा दिला होता मी तो पूर्णपणे बायसेक्ट करत चाललोय आणि त्याच्यावरून त्या प्रत्येक पार्टचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करत जातोय. सो आता या पार्टचं व्हॉल्यूम तेच लेंथ ब्रेडथ हाईट a इंटू b ab इंटू b म्हणजे b इंटू b b स्क्वेअर आणि हा a इंटू b स्क्वेअर. ओके. अजून एक पार्ट आहे तो सुद्धा मी बायसेक्ट करतो. त्याचं व्हॉल्यूम लेंथ ब्रेडथ हाईट a इंटू b म्हणजे काय? a b स्क्वेअर. सो हे तिन्ही जे क्यूब आहेत, तिन्ही जे ठोकळे आहेत ते एक समानच आहे आणि त्यांचा व्हॉल्यूम सुद्धा काय आलंय? सारखंच आलेलं आहे. मग या तिन्ही ठोकळ्यांचं मिळून एकत्रित व्हॉल्यूम काय असणार आहे? ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर म्हणजेच काय? 3 टाइम्स ab स्क्वेअर. 3 वेळेला ab स्क्वेअर. आता बघा पूर्ण ठोकळ्यातला आपला हा एकच पार्ट राहिलेला आहे. त्याचा व्हॉल्यूम आता आपण कॅल्क्युलेट करूया. त्याचे डायमेन्शन्स काय आहेत बघा, त्याची माप काय आहेत बघा. लेंथ ब्रेडथ आणि हाईट तिन्ही काय आहे? b आहे. याचं व्हॉल्यूम काय येणार मग? b क्यूब. लेंथ b इंटू breadth b into height b. So b into b into b b cube. So हा दिलेला आपल्याला क्यूब आपण पूर्णपणे डायसेक्ट केलेला आहे आणि त्या प्रत्येक पार्टचा आपण आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलेला आहे. बघा हा पूर्ण आपल्याला दिलेला जो क्यूब होता तो आपण डायसेक्ट केल्यानंतर आपल्याला हे व्हॉल्यूम्स मिळालेले आहेत. सो या पूर्ण क्यूबचं व्हॉल्यूम काय असणार आहे? या सगळ्या पार्टच्या व्हॉल्यूमच्या ऍडिशन बेरजे इतकंच असणार आहे. सो व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब, व्हॉल्यूम इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस
बी क्यूब. सगळ्या ठोकळ्यांचं व्हॉल्यूम हे कशा इतकं असणार आहे, या पूर्ण ठोकळ्याच्या व्हॉल्यूम इतकंच असणार आहे. आणि पूर्ण ठोकळ्याचं व्हॉल्यूम किती आहे, ए प्लस बी चा क्यूब. मग काय आलं आपल्याला बघा, मिळालं व्हॉल्यूम ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² आणि प्लस बी क्यूब. किती छान. सो आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे ए प्लस बी च्या घनचा ब्रॅकेट क्यूबचा. तो काय असतो, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल ए प्लस बी च्या क्यूबचा एक्सपान्शनचा फॉर्म्युला. आता सिमिलरली ए मायनस बी च्या क्यूबचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय असणार. जर आपल्याला प्लसचा फॉर्म्युला येत असेल तर मायनसचा फॉर्म्युला कसा लिहायचा आहे, फक्त साइन अल्टरनेट करत जायचं आहे. सो पहिलं साइन आहे तसं, म्हणजे पहिलं साइन हे पॉझिटिव्ह असणार. सो पहिली टर्म काय असणार, प्लस ए क्यूब. दुसरी टर्म काय असणार, मायनस 3a² बी, परत मायनस नंतर प्लस 3ab² आणि प्लस नंतर काय, मायनस बी क्यूब. लक्षात ठेवा, प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस आणि प्लस नंतर मायनस, टर्म त्याच. सो ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. सो आय होप विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे चारही एक्सपान्शन फॉर्म्युले व्यवस्थित समजले असतील. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ लेक्चर समजला असेल तर प्लीज माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. आणखी तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्स वरती जर व्हिडिओ करून हवा असेल तर तो प्रॉब्लेम तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सबमिट करा, सो जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ जरूर बनवेन. सो धन्यवाद मित्रांनो.